देवाला जायचं आपण किती जरी केलं भावानो, तरी देवानं बोलवल्याशिवाय आपल्याला कुठल्याही देवाकडे जाता येत नाही. तसंच आज प्रकार माझ्याबरोबर घडला. सकाळी लवकर मम्मीनं उठवलं आणि मम्मी म्हणली, "हलसीनाथ आप्पांच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे, लवकर उठ आवर." उठलो, आवरलो, गेलो. आज गुरुवार आणि आप्पांचा वार आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. इथं आल्या आम्हाला कळालं. दर्शन मस्तपैकी आमचं दर्शन झालं. छान गर्दी पण होती. बऱ्याच दिवस मम्मीला म्हणत होतो आप्पांच्या दर्शनाला आपण दोघंजण जाऊया, पण एवढं दिवस घडलं नाही. आज ते घडलं. दर्शन घेऊन आम्ही तिथून वाडा मंदिराला लगेचच 1-2 मिनिटाच्या अंतरावरती वाडा मंदिराला दर्शन घ्यायला गेलो. वाडा मंदिरला पण भावांनो लय गर्दी होती. गर्दी बघून एकदम म्हणलं अप्पांचा महिमाच थोर आहे. इथं पण लगेच आम्हाला दर्शन भेटलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. भूक खूप लागली होती. मंदिरासमोर बरोबर ना डोस्याची गाडी आहे. मी मस्तपैकी मसाला डोसा मागवला आणि मसाला डोसाचा पहिला घास खाताच वा वा काय क्वालिटी गेली मध्ये भावांनो. इथं कधी आला सांगेन तुम्ही नक्की ट्राय करा. माझा डोसा खाल्ला आणि मम्मीचा लोणी डोसा पण मीच खाल्ला अर्धा. विषयकडमध्ये पोट भरलं. तिथनं गेलो समाधी मंदिरमध्ये. समाधी मंदिर येतानाच आहे, पण पहिला आम्ही मंदिरात गेलो. मेन समाधी मंदिरमध्ये गेल्यानंतर तसं बघायला गेलं तर हे मेन मंदिर आहे भावांनो, समाधी मंदिर आहे. इथं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन खूप छान वाटलं भावांनो. आज मन प्रसन्न झालं. आज गुरुवार पण होता. एकदम छान वाटलं. बाहेर आलो. समाधी मंदिर जवळ नाचणीच्या आंबील पण मिळते प्रसाद म्हणून. भावानं मस्तपैकी फुलपत्र भरून आंबील घेतली. गरम गरम आंबील आणि ती चव काही वेगळीच. मस्त आंबील पिली आणि आम्ही लागलो आमच्या परतीच्या मार्गाला. तर भावानं व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि